मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर 1700 साली ताराबाईंनी तहाचा प्रस्ताव औरंगजेबाकडे मांडला होता। पण औरंगजेबाने मोठ्या गुरमीत आत्मविश्वासाने हा तहाचा प्रस्ताव धुडकावून लावला होता। त्याची मागणी सर्वच किल्ल्यांची होती। त्याला पूर्ण आत्मविश्वास होता की राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर आपण हे मराठी राज्य सहज बुडवू। पण त्याचा हा गैरसमज महाराणी ताराबाईंनी कसा दूर केला हे आपण पाहूयात। संपूर्ण हिंदुस्थानचा बादशाह म्हणून घेणाऱ्या औरंगजेबावर आता ताराबाईंशी तह करण्याची पाळी आली होती। त्याची शेवट काय अवस्था झाली होती ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 1 मे 1703 रोजी औरंगजेब सिंहगडावरून पुण्यास आला। या काळात औरंगजेबाने मराठ्यांशी राजकारणाचे डावपेच सुरू केले। आता औरंगजेबाला कळून चुकले होते की मराठ्यांना लष्करी मोहिमांनी जिंकणे अशक्य आहे। कारण जेव्हापासून औरंगजेबाची दख्खन मोहीम सुरू झाली होती तेव्हापासून मराठी लष्कराच्या हालचालीचे क्षेत्र प्रामुख्याने महाराष्ट्रापुरतेच मर्यादित होते। परंतु आता 1700 सालापासून ताराबाईंच्या कारकिर्दीत मराठ्यांनी गुजरात, माळवा, तेलंगणा आणि कर्नाटक अशा अनेक मोगली मुलकात मोहिमा सुरू केल्या होत्या। ज्या वेळेस औरंगजेब महाराष्ट्रात किल्ले घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता त्याच वेळेस मराठ्यांच्या दुसऱ्या तुकड्या मोगली प्रदेशात धुमाकूळ घालीत होत्या। ते मोठमोठी शहरे लुटीत होते, नामांकित सेनानी कैद करीत होते आणि अनेक ठिकाणांहून सक्तीने चौथाई वसूल करीत होते। मराठ्यांच्या स्वाऱ्यांपासून मोगली प्रदेशांचे रक्षण करण्याचे काम दिवसेंदिवस बिकट होत चालले होते। औरंगजेबावर डाव उलटला होता पण तो डगमगला नव्हता। अशा कठीण प्रसंगी मराठ्यांची आक्रमणे थांबवण्याचा काही मार्ग निघतो का ते तो पाहू लागला होता। मराठ्यांशी वाटाघाटी करून त्यांच्याशी तह करता आला तर त्याच्या डोळ्यांसमोर मोगली साम्राज्याची होणारी वाताहत थांबेल असे त्याला वाटत होते। या वाटाघाटीत त्याच्या कैदेत असणारे शाहूराजे म्हणजे त्याच्या हातात असणारा हुकमी डाव होता। त्यांचा उपयोग आपल्या वाटाघाटीमधील शक्ती वाढवण्यासाठी तो करू इच्छित होता। मराठ्यांशी वाटाघाटी करून तह करण्याची कामगिरी औरंगजेबाने आपला प्रिय पुत्र कामबक्ष याच्याकडे सोपवली। मोगली चाकरीत असलेल्या रायबांची भोसल्यांच्या मध्यस्थीने मराठ्यांशी कामबक्षाची बोलणी चालू झाली। या वाटाघाटीचे महत्त्व औरंगजेबास इतके वाटत होते की त्याने रायबांजींना एकदम सहाजरी मनसबदार बनवले। पुढे नोव्हेंबरात औरंगजेबाने शाहूराजांना नजर कैदेतून काढून त्यांना अलंकार व सोनेरी साज असलेला घोडा देऊन त्यांचा सन्मान केला आणि त्याच कामबक्षाच्या हवाली केले। असे सर्व करण्यात औरंगजेबाला हे दाखवायचे होते की त्याला खरोखरच शाहूराजांची सुटका करून मराठ्यांशी तह करावायचा आहे। मराठ्यांचे वकील बादशाही छावणीत येऊन शाहूराजांना भेटतील असे त्याला वाटत होते। अनेक वेळा कामबक्षाने आपले वकील सेनापती धनाजी जाधवांकडे पाठवले परंतु ताराबाई आणि त्यांच्या सेनापतींनी बादशाही वाटाघाटी करून तह करण्यास राजी झाले नाहीत। भीमसेन सक्सेना म्हणतो, शेजादा कामबक्ष यांनी आपली माणसे एकाहून अधिक वेळा धनाजी जाधवांकडे पाठवली पण मोगलांनी मराठ्यांना थोडेच जिंकून घेतले होते। दक्कनचा तमाम सुबा काही कष्ट न करता शिऱ्याचा गोळा घशात घालण्यात मिळावा तसा ताब्यात गेला होता। ते काय म्हणून तहाला प्रवृत्त होतील। मराठ्यांशी तह होणे शक्य नाही हे समजून चुकल्यावर बादशहाने पुन्हा शाहूराजांना नजरकैदेत ठेवले। औरंगजेबाचे मुख्य सैन्य मराठ्यांचे किल्ले घेण्यात गुंतल्यामुळे मोगली प्रदेशांवर राजरोसपणे हल्ले करून ते लुटण्याची संधी मराठ्यांना प्राप्त झाली। ताराबाईंनी या संधीचा फायदा उठून आपले सरदार बादशाही मुलकात पाठवून तेथे प्रचंड धामधूम माजवण्याचा सपाटाच लावला। त्यांच्या आदेशाने नेमाजी शिंदे, केसू त्रिमल व परसोजी भोसले हे मराठा सेनानी वराडात मोहीम चालवित होते। त्यांनी बादशाही सुभेदार रुस्तम खानास कैद करून 50,000 स्वारांच्या फौजेनिशी नर्मदा पार करून माळव्यात प्रवेश केला व अनेक खेडी व नगरे लुटून सिरोजला वेढा दिला। मराठ्यांच्या फौजा माळव्यात कालबागपर्यंत पसरल्या होत्या। न जाणो मराठे आग्र्यावरही घसरतील अशी धास्ती औरंगजेबाला वाटली। तेव्हा त्याने तातडीने बेदार बख्त आणि गाजुद्दीन फिरोजजंग यांना मराठ्यांचा पाठलाग करण्याच्या आज्ञा सोडल्या। शेजादा औरंगाबादेवर होता तर फिरोजजंग हा वराडात होता। बादशाही आज्ञेप्रमाणे ते मराठ्यांचा मोड करण्यासाठी आपल्या फौजा घेऊन माळव्यात गेले खरे पण मोहिमेतील त्यांच्या कामचुकारपणामुळे त्यांच्या हाती फारसे लागले नाही। मराठी फौज सफलतेने लुटीसह मायदेशी परतली। मराठ्यांचा एका फौजेचा माळव्यात असा धुमाकूळ चालू असता त्यांची दुसरी एक 22,000ची फौज हैदराबादेहून पुढे मछलीपट्टणमपर्यंत पोहोचली। मछलीपट्टणम जवळच्या पालकोलू या ठिकाणावर मराठ्यांनी हल्ला करून आजूबाजूच्या प्रदेशात फौजा पाठवून त्यांनी सक्तीने चौथाई वसूल केली। नंतर ते परत फिरले पण पुन्हा त्यांनी हैदराबादेच्या प्रदेशावर आक्रमण केले। गोवळकोंडा शहरावर चढून जाऊन ते त्यांनी लुटून घेतले। मनूजी म्हणतो, गोवळकोंड्याचा सुभेदार हतबल होऊन भागानगरच्या किल्ल्यात जाऊन लपला होता परंतु मराठ्यांनी त्याची पाठ सोडली नाही। त्याला अनेक प्रकारच्या धमक्या देऊन त्यांनी त्याच्याकडून मोठी रक्कम उपटली आणि मगच ते पसार झाले। याच दरम्यान कर्नाटकात ताराबाईंनी धनाजी जाधव, हनुमंतराव निंबाळकर व हिंदूराव घोरपडे
या 3 सरदारांना 50-60 हजार घोडदळांच्या सैन्यासह पाठवले होते. मराठ्यांच्या प्रचंड फौजेसमोर कर्नाटकातील ठाणे व किल्ले भराभर शरण जाऊन मागेल ती खंडणी देत होते. उत्तर कर्नाटकातील सिरा या ठिकाणी मराठ्यांनी आपल्या फौजेचे 3 विभाग केले. त्यापैकी एका विभागाने खाली दक्षिणेत उतरून एका राजाकडून 30 लाखांची खंडणी वसूल केल्याचे मनुची सांगतो. मराठ्यांच्या दुसऱ्या विभागाने त्रिचनापल्लीच्या प्रदेशातून खंडण्या वसूल केल्या. यावेळी कर्नाटकात दाऊद खान हा मोगलांचा मातबर सरदार आपल्या सैन्यासह होता, पण त्याने मराठ्यांची दास्ती खाऊन अर्काटच्या किल्ल्यात स्वतःच कोंडून घेतले. तथापि मराठ्यांनी त्याचा पिछा सोडला नाही. त्याला एकदा 5 लाख व दुसऱ्यांदा 7 लाख अशी वर्षातून 2दा खंडणी देऊन मराठ्यांच्या हल्ल्यापासून आपले संरक्षण करावे लागले. मराठ्यांच्या दृष्टीने स्वराज्यातील मोगली फौजांवर व ठाण्यांवर हल्ले करून त्यांना हैराण करण्याचा काळ आता मागे पडला आहे. असे हल्ले मराठे करीत होतेच, शिवाय आता ते राजरोजपणे बादशाही मुलकावर धाडी घालू लागले होते. स्वातंत्र्य युद्धाच्या 3ऱ्या कालखंडात मराठ्यांचा पवित्र काही ठिकाणी बचावात्मक दिसत असला तरी एकंदरीत पाहता तो आक्रमक बनला होता. आता आपल्या सुब्यांचा बचाव करण्याची पाळी बादशाहवर आली होती. भीमसेन सक्सेना म्हणतो, नर्मदेच्या दक्षिणेस दख्खन, खानदेश, वराड, कोकण या प्रांतातील परगण्यांतून आणि खेड्यांतून सर्वत्र मराठे हे टोळ आणि मुंगे याचप्रमाणे पसरले होते. मागील सुभेदारांच्या काळात त्यांची अशी गर्दी कधीच झाली नव्हती. वाकीन खेड्याच्या मोहिमेवर औरंगजेब महाराष्ट्राच्या बाहेर पडताच मोगलांनी जिंकून घेतलेली गडकोट ठाणी ताराबाईंनी पुन्हा काबीज करावायचा सपाटा लावला. औरंगजेबाने थोडी माघार घेताच मराठे इतक्या तत्परतेने गडकोट ठाणी परत जिंकून घेतात, तर त्याच्या मृत्यूनंतर त्याने जिंकून घेतलेले किल्ले व मुलूक त्याच्या वंशजांच्या ताब्यात किती दिवस राहील याची थोडीशी चुणूक ताराबाईंनी यावेळी दाखवली. तब्बल 22 वर्षांनी औरंगजेब अहिल्यानगर म्हणजेच आधीच्या अहमदनगरास आला होता. आपल्या मोहिमांच्या व आयुष्याच्या वाटचालीतील हा शेवटचा टप्पा आहे हे त्याला कळून चुकले होते. तरीही त्याने मराठ्यांशी चालू केलेले युद्ध तहकूब केले नव्हते. महाराष्ट्रात व इतरत्र मराठी फौज त्याच्या फौजांचा सामना देतच होत्या. औरंगजेब युद्ध हरला होता आणि तरीही तो आयुष्याच्या अंतापर्यंत लढण्याची जिद्द बाळगून होता. तेव्हाच्या औरंगजेबाला त्याच्या मृत्यूपूर्वीचा शेवटचा तडाखा देण्याचे ताराबाईंनी ठरवले. त्यानुसार त्यांनी सेनापती धनाजी जाधव, नेमाजी शिंदे, दादो मल्हार, रंभाजी निंबाळकर व दमाजी थोरात या नामांकित सेनानींना खुद्द औरंगजेबाच्या अहमदनगरच्या छावणीवर चालून जाण्याची आज्ञा केली. हे सर्व सेनानी आपल्या लष्करासह बादशाही छावणीवर घसरले. मराठे चालून आल्याचे समजताच औरंगजेबाने खाने आलम, बक्षी सदरुद्दीन, महम्मद खान सफवी व इतर काही सरदार यांना त्यांच्याबरोबर फौज देऊन मुकाबला करावयास धाडले. मराठे व मोगल यांची दुश्मनचक्री झाली. लढाईत मराठ्यांची बाजू भारी ठरू लागली. तेव्हा खाने आलमने बादशाकडे विनंती पाठवली की त्वरित कुमक पाठवून द्यावी. औरंगजेबाने हमीदुद्दीन खान बहादूर व मतलब खान यांना पाठवले आणि गमतीची गोष्ट अशी की मराठ्यांच्या पिढीपासून आपल्या सैन्याचे रक्षण व्हावे म्हणून त्याने हमीदुद्दीन बरोबर मंतरलेले ताईत पाठवून दिले. महाराणी ताराबाईंच्या लष्करापासून आपल्या लष्कराचे रक्षण व्हावे म्हणून अखिल हिंदुस्थानच्या बादशाला मंतरलेले ताईत पाठवावे लागले. हा मोगल पातशाहीचा दुर्दैव विलास होय. मोगल इतिहासकार म्हणतात की या लढाईत मराठे पळून गेले. मराठ्यांना निर्णायक लढाई द्यायचीच नव्हती. त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनुसार त्यांना हल्ला करून माघार घ्यावायची होती. अशा अर्थाने मराठे पळून गेले होते. अहमदनगरी औरंगजेब मृत्यूपूर्वीच्या घटका मोजीत असता महाराष्ट्रात त्याच्या फौजांच्या मोहिमा चालू होत्या. तथापि या मोहिमांची भीती ताराबाईंना वाटत नव्हती. ताराबाईंच्या फौजा स्वराज्यात शत्रूशी सामना देत होत्याच, शिवाय त्या महाराष्ट्राची सरहद्द ओलांडून बादशाही सुब्यांवर धाडी घालत होत्या. गुजरात, माळवा, तेलंगणा व कर्नाटक या प्रदेशात आपल्या फौजा घुसवल्या की बादशाचे व त्याच्या लष्करांचे नीतिधैर्य खचेल आणि शत्रूशी लढण्यासाठी उभारलेल्या प्रचंड फौजांचा खर्चही परस्पर निघेल. या हेतूने ताराबाईंनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच मोगली मुलकात आपल्या फौजा पाठवण्याचे धोरण स्वीकारले होते. त्याचा परिणाम असा झाला की मराठ्यांचा प्रतिकार करण्यासाठी कुठे कुठे म्हणून फौजा पाठवायच्या हे औरंगजेबाला समजेना. माळव्यात मराठे घुसलेत असे समजतात तिकडे फौज रवाना करावी, तर ती तिथे जाईपर्यंत मराठे गुजरातीत जात. गुजरातीत फौज पाठवावी तोपर्यंत मराठे दुसऱ्याच मार्गाने स्वराज्यात परत येत. त्यामुळे औरंगजेबाची अवस्था शोचनीय झाली. मनुचीने आपल्या ग्रंथात या तत्कालीन परिस्थितीचे हुबेहूब चित्र रेखाटले आहे. तो म्हणतो, मराठ्यांशी युद्ध सुरू करण्यात आपली चूक झाली असे वाटून औरंगजेबात पश्चाताप होत आहे, कारण त्याच्या कल्पनेप्रमाणे त्याला या युद्धात यश आले नाही. दक्षिणेत जो काही प्रदेश त्याने जिंकलेला आहे तो कब्जात ठेवण्यासाठी त्याने दक्षिणेत राहणे आवश्यक झाले आहे. यावेळी तो अहमदनगरावर छावणी करून आहे. ही त्याची मोहीम पुढे चालू ठेवली असं त्याच्या पुत्रात कोणी नाही. आता मराठ्यांच्या फौजा बादशाही साम्राज्यात सर्व दिशांना धुमाकूळ घालून
लुटालूट करीत आहे। मराठ्यांचे सामर्थ्य आणि धाडस इतके वाढले आहे की त्यांनी आपले लष्कर दिल्लीपर्यंत घुसवले आणि ते जेथे गेले तेथे त्यांनी लुटालूट केली। याच वेळी त्यांनी गोळकोंड्याची लूट केली। अशा प्रकारे प्रतिदिवशी ते आपल्या वाढत्या सामर्थ्याचे मोगली साम्राज्याच्या प्रत्येक सुभ्यात प्रदर्शन करीत असतात। ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे मोगली साम्राज्याच्या माळवा, गुजरात, कर्नाटक इत्यादी सुभ्यांवर अशा प्रकारचे राजरोस प्रहार चालू असताना औरंगजेब मात्र अहमदनगरच्या आपल्या छावणीत मृत्यूची प्रतीक्षा करीत होता। त्याची मुले आझम, कामबख्श यांच्यापासून सर्वसामान्य सैनिकांपर्यंत सर्वजण त्याच्या मृत्यूची प्रतीक्षा करीत होते, कारण दक्षिणेतल्या त्याच्या 26-27 वर्षाच्या प्रदीर्घ व खडतर युद्धाचा शेवट त्याच्या मृत्यूने होणार होता। औरंगजेब मात्र आपले हे युद्ध थांबवण्यास तयार नव्हता। शेवटपर्यंत काफरांशी लढणारा, धर्मासाठी जिहाद करणारा इस्लामचा खंदावीर म्हणून त्याला आपली प्रतिमा ठेवायची होती। या जिद्दीने तो शेवटपर्यंत मराठ्यांशी संघर्ष करीत होता। आपण हे युद्ध जिंकू शकणार नाही याची खात्री बादशास सन 1703 सालापासून होत गेली। राजारामांच्या मृत्यूनंतरचे ताराबाईंच्या नेतृत्वाखालचे मराठी राज्य आपण सहज बुडवू शकू असा त्याचा जो विश्वास होता तो केवळ भ्रम ठरला। आयुष्याच्या अखेरीस गेल्या 25 वर्षातील घडामोडींचा हिशेब त्याच्यासमोर उभा राहिला होता। या हिशेबात जमेच्या ऐवजी खर्चांचीच बाजू भक्कम झाली होती। याहीपेक्षा आपल्या मृत्यूनंतर होणाऱ्या आपल्या प्रिय पुत्राच्या कामबक्षाच्या हत्याकांडाचे भेसूर चित्र त्याला अस्वस्थ करीत होते। आझम हा कामबक्षाला जगू देणार नाही हे त्याला उघड दिसत होते। त्याला इतर दोघा बंधूंनी ममतेने वागवावे, सर्व साम्राज्य तिघांनी वाटून घेऊन सर्वांनी गुन्हा गोविंदाने राहावे असे त्याला वाटत होते। पण त्याच वेळी आपण आपल्या बापाशी व भावाशी कसे वागलो याचेही चित्र त्याच्यासमोर उभे राहत होते। त्या दृष्ट कृत्याबद्दल आता त्याला पश्चाताप होत होता, पण वेळ निघून गेली होती। त्याला आता शिवरायांना आग्र्यातच ठार का मारले नाही याचाही पश्चाताप होत होता। तसे झाले असते तर मराठी सत्तेचा वृक्षच वाढू शकला नसता, पण तेही वेळ आता निघून गेली होती। अशा अत्यंत निराशेच्या अवस्थेत दिल्लीपती औरंगजेब बादशाहने दिनांक 20 फेब्रुवारी 1707 रोजी या नश्वर जगाचा निरोप घेतला। अशा या जिद्दी औरंगजेबाशी महाराष्ट्रातील मराठी लोकांनी सतत 25-26 वर्ष लढा दिला। मराठ्यांचा शेवटचा लढा एका तरुण राणीच्या नेतृत्वाखाली झाला। 25 वर्षांच्या मराठ्यांच्या राणीने राज्यसूत्रांनी तलवार घेऊन औरंगजेबाची लष्करी आव्हान स्वीकारले। दक्षिणेतील एका लहानशा राज्याची एक 25 वर्षांची विधवा राणी मोगल पाच्याची लष्करी संघर्ष करावयास उभी ठाकते आणि सतत 7 वर्षे तो संघर्ष चालवून त्यास जेरीस आणते। ही आपल्या इतिहासातील एक असामान्य घटना सर्व हिंदी लोकांना अभिमानास्पद वाटायला हवी।